तुम्ही जे काही खाता तेच तुमचं शरीर आणि आज आपण ह्या शरीराला डस्टबिन केलं आहे असं मला वाटतं. खरं की खोटं? माझ्या मते याच्यावरती 10 कमांडमेंट्सवरती बोललो आहोत आपण. त्याच्यामध्ये एक 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. गट, तुमचं पोटातलं आतडे, जठर, दिस इज अ सेकंड ब्रेन. तुम्ही जे काही खाता तेच तुमचं शरीर आणि आज आपण ह्या शरीराला डस्टबिन केलं आहे असं मला वाटतं. खरं की खोटं? तर तुम्ही तुमच्या जेवणामधनं तुम्हाला 80 ग्रॅम फायबर मिळतं आहे का नाही? वेगवेगळ्या रंगांचा वापर करून तुम्ही वेगवेगळे मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स तुम्हाला मिळत आहेत का नाही? व्हिटॅमिन्स मिळत आहेत का नाही? हा प्रश्न तुम्ही विचारा. आणि तुम्हाला जर तुमचं वजन, तुमचं गट मायक्रोफ्लोरा चांगला ठेवायचा असेल तर इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे 12 तास खाणे आणि 12 तास काहीच न खाणे किंवा 14 तास काहीच न खाणे, दिस इज द बेस्ट मेथड टू मेंटेन युअर गट मायक्रोफ्लोरा. कारण की इथूनच सगळे तुमचे हॉर्मोन्स, इन्शुलिन किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम, हॉर्मोनलचे जे काही मेटाबॉलिक चेंजेस आहेत हे गटमधनं किंवा तुमच्या आतड्यांमधनं जातात आणि ते ब्रेनला सिग्नल पाठवतात. तर त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.